निवृत्त शिक्षकाचे घर चोरट्यांनी ओरबाडले. देवपुरातील वाडी भोकर रोडवरील घटना. देवपुरात बंद घर फोडून लाखोंची चोरी. धुळे शहरातील देवपूर परिसरातील वाडी भोकर रोडवर बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाडी भोकर रोडवरील सम्राट पीठाची गिरणीजवळ राहणारे निवृत्त शिक्षक मेघश्याम भानुदास दीक्षित हे सुमारे 20 दिवसांपूर्वी कुटुंबासह पुणे येथे मुलांकडे गेले होते. आज सकाळी ते घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तुटलेला आढळला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता हॉल, बेडरूम तसेच वरच्या मजल्यावरील कपाटे फोडून सामान अस्ताव्यस्त टाकण्यात आले होते. चोरट्यांनी सुमारे 8 ग्रॅम सोन्याचे कानातले, सुमारे 50 भार चांदीची पैंजण, देवघरातील 25 ग्रॅम वजनाची गणपतीची मूर्ती तसेच अंदाजे 500 ते 700 रुपये रोख असा ऐवज लंपास केला. एकूण लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञ API विनोद खरात आणि हेड कॉन्स्टेबल प्रकाश भावसार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. दुपारपर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस करत आहेत.